नमस्कार मित्रांनो. आज आपण एक असा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन बघणार आहोत जिथे सर्वजण दुर्लक्ष करतात. तो म्हणजे आहे बॉन्ड्स इन्व्हेस्टिंग. आपण नेहमी इक्विटी बद्दल बोलतो, स्टॉक मार्केट बद्दल बोलतो, इव्हन फिक्स डिपॉझिट बद्दल बोलतो. पण बॉन्ड्स बघितलं तर असं वाटतं की रिच लोकांसाठीच बनला आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे. नमस्कार, मी राहुल परब. आज आपण बघणार आहोत बॉन्ड्स इन्व्हेस्टिंगचे बेसिक इन्फॉर्मेशन. टॉपिक महत्वाचा का आहे तर आजकाल आपण बघतो की इक्विटी रिटर्न्सच्या मागे जातात लोक. सोशल मीडियाचे टिप्स फॉलो करून इन्व्हेस्टमेंट करतात. तसंच हाय रिटर्न्सच्या मागे धावत धावत काहीतरी मग नंतर पश्चाताप येतो. कारण काय, मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी तर असतेच. गेले 1.5-2 वर्ष तुम्ही अनुभवलं असेल की व्हॉलेटिलिटी वाढली की पॅनिक सुरू होतं आणि अशा सिच्युएशनमध्ये काय करावं हे कळत नाही. तेव्हा ॲडवायझर कामी येतो. म्हणूनच काय, तुम्हाला स्मार्ट पोर्टफोलिओ बनवणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओला स्टॅबिलिटी प्राप्त होते. तर बॉन्ड म्हणजे काय आपण बघूया. तर बॉन्ड एक फिक्स इन्कम इन्स्ट्रुमेंट आहे, जिथे इन्व्हेस्टर आपले पैसे दुसऱ्या कॉर्पोरेटना किंवा गव्हर्नमेंट कंपनीजना लेंड करतो, म्हणजे इन शॉर्ट लोन देतो. तुम्ही उधार देत आहात. आतापर्यंत तुम्ही लोन घेत आला आहात, त्याचे EMI चुकवत आहात. पण आता ही वेळ आहे की तुम्ही एखाद्या कंपनीला लोन देऊ शकता आणि त्यावर ती कंपनी तुम्हाला इंटरेस्ट देईल, रेग्युलर इंटरेस्ट. आणि मॅच्युरिटीला तुमचं अख्खं प्रिन्सिपल परतही मिळेल. तर इन शॉर्ट म्हणायचं तर हे आहे फिक्स इन्कम इन्व्हेस्टमेंट. पुढे बघूया तर बॉन्ड्सचे वेगवेगळे टाईप्स आहेत. बॉन्ड मार्केटमध्ये स्पेशली 4 टाईप्स असतात. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, ज्याला म्हणतात GSEC, हे सेंट्रल गव्हर्नमेंट इश्यू करतात. स्टेट डेव्हलपमेंट लोन्स, ज्याला म्हणतात SDLs, इश्यू करतात स्टेट गव्हर्नमेंट. आणि हे जनरली एक्सपेंडिचर डेव्हलपमेंटसाठी असतात. कॉर्पोरेट बॉन्ड असतात जे बँक्स, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स हे जारी करतात. आणि लास्ट आहे म्युनिसिपल बॉन्ड, जे इश्यू करतात लोकल सिव्हिक बॉडीज असतात, जे आपल्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरसाठी युजफुल, त्यांना पैशाची गरज असते तेव्हा ते इश्यू करतात. काही बॉन्ड्स कम्पॅरेटिव्हली सेफर असतात, तर काही रिस्क असल्यामुळे हायर रिटर्न्सही देतात. हायर द रिस्क, हायर द रिटर्न. तर इन्व्हेस्टर्सनी हे बॉन्ड्स कन्सिडर का केले पाहिजे, तर बॉन्ड्स युजफुल ठरू शकतात रेग्युलर इन्कमसाठी, पोर्टफोलिओ स्टॅबिलिटीसाठी, इक्विटी व्हॉलेटिलिटी कमी करण्यासाठी, तसेच महत्त्वाचं डायव्हर्सिफिकेशनसाठी. कारण काही डायव्हर्सिफिकेशन सध्या खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या पोर्टफोलिओसाठी. आणि कॉर्पोरेट बॉन्ड्स, काही कॉर्पोरेट बॉन्ड्स तर असे आहेत जे बँक्स FD पेक्षाही जास्त रिटर्न देतात. त्यामुळे हा ऑप्शन तुम्ही बघितलाच पाहिजे.